प्रेक्षकांनो, आज जागतिक विज्ञान दिन आणि आपण आलेलो आहोत ते नारायणगाव या ठिकाणी. इथे जर पाहिलं तर माशेलकर स्वरूप स्पेस अँड इनोव्हेशन सेंटर या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि या सेंटरची काही खासियत आहे ती आपण समजून घेणार आहोत. आपल्याबरोबर या ठिकाणी अनेक लोक आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक तरुण शास्त्रज्ञ डॉक्टर प्रतीक माझ्याबरोबर आहेत आणि अत्यंत इनोव्हेटिव्ह काम त्यांनी केलेलं आहे. जवळपास 12,000 शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचं काम केलेलं आहे. 70,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्यांनी शिकवलं आहे आणि काउन्सिलिंग देखील केलेलं आहे. 4 PhD स्टुडंट आहेत. 50 पुस्तकं त्यांनी विज्ञानावरती लिहिलेली आहेत आणि रघुनाथ माशेलकर जे शास्त्रज्ञ आहेत त्यांचे अत्यंत आवडते असे शिष्य ते माझ्यावर आहेत. प्रतीक सर नमस्ते. आम्ही खास विशेष करून आज जागतिक विज्ञान दिन आहे त्यानिमित्तानं भेटायला आलं. आपलं या ठिकाणी स्पेसबद्दल बरंच काही काम चालते. अशा मी या ठिकाणी काही कार्यशाळा पण घेत असताना की काय प्रकार आहेत, कशा पद्धतीने हे सगळं चालतं, काही सांगणार आहात तुम्ही? अच्छा, नमस्कार. आणि सर्वप्रथम तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे माशेलकर स्वरूप स्पेस इनोव्हेशन सेंटरच्या वतीने मी आभार मानतो. आता हे जे सेंटर आहे हे ज्याचं नावच आम्ही दिलं आहे माशेलकर, म्हणजे माझे गुरु डॉक्टर रघुनाथ माशेलकर आणि गोविंद स्वरूप ज्यांनी GMRTची स्थापना केली. सध्या ही लॅब नारायणगावमध्ये आहे, जुन्नरमध्ये आहे. त्याच्यामुळे आम्ही स्वरूपांचं नाव आणि असं कॉम्बिनेशन केलं आहे माशेलकर स्वरूप स्पेस अँड इनोव्हेशन सेंटर. आता या सेंटरच्या माध्यमातून आम्ही हे जे सेंटर आहे सर्वप्रथम इस्रो स्पेस स्टुडंट प्रोग्रामच्या अंतर्गत येतं. म्हणजे ही जी लॅब आहे सेंटर ही अफिलिएटेड टू इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अंडर इस्रो स्पेस स्टुडंट प्रोग्राम. आता यामध्ये आम्ही मुलांना हँड्स ऑन ट्रेनिंग देतो. आता तुम्ही बघितलं असाल तर सर्व एमर्जिंग टेक्नॉलॉजीज ज्या आहेत म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स आहे, व्हर्च्युअल रियालिटी, ऑगमेंटेड रियालिटी, स्पेस सायन्स टेक्नॉलॉजी, ॲस्ट्रॉनॉमी, त्यानंतर एरोडायनॅमिक्स आहे, कॅड-कॅम मॉडेलिंग आहे, 3D प्रिंटिंग आहे, त्यानंतर ड्रोन आहे, एअरक्राफ्ट मॉडेलिंग आहे, सगळ्या यू नेम द टेक्नॉलॉजी आणि त्या सगळ्या टेक्नॉलॉजीचं विधिवत हँड्स ऑन ट्रेनिंग आम्ही इथे मुलांना देतो. कारण आज तुम्ही बघितलं आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये थिओरॉटिकल नॉलेज याचा पगडा खूप जास्त आहे आणि मुलांना प्रॅक्टिकल नॉलेज हे बहुधा बऱ्याच कारणास्तव मिळत नाही आणि मग त्यामुळे इंडस्ट्री अकॅडमी या गॅप आपण आज पाहतोय. म्हणजे 90% मुलांना मिळतात, 95% मुलांना मिळतात आणि जेव्हा ते ग्रॅज्युएट होऊन जेव्हा ॲक्च्युअल वर्क स्पेसमध्ये इंडस्ट्रीमध्ये जेव्हा जातात तेव्हा त्यांना माहीतच नसतं की जे आपण 4 वर्ष डिग्री घेतली ते नॉलेज आपण कसं इंटिग्रेट करायचं ॲक्च्युअल वर्क सिनारिओमध्ये. तर हा गॅप भरण्यासाठी त्या एका उद्देशाने आणि ग्रामीण भागातल्या रुरल भागामध्ये मी बऱ्याच वर्षापासून काम करतो आणि इथल्या मुलांमध्ये बरंच पोटेन्शियल आहे. इथली मुलं बरीच टॅलेंटेड आहेत पण त्यांना योग्य दिशा मिळत नाही किंवा गायडन्स नाही आहे. तर या लॅबच्या माध्यमातून आपण जर त्यांना हँड्स ऑन ट्रेनिंग म्हणजे लाईव्ह एक्सपिरियन्स, आपण रोबोटिक्स म्हटलं की मुलांना पिक्चरमध्ये त्यांनी रोबोट्स बघितलेले असतात किंवा कार्टून्समध्ये बघितले असतात, पण ॲक्च्युअल रोबोट्स कसे फंक्शन करतात, त्याचे ॲप्लिकेशन्स काय, हे जर त्यांना योग्य वेळी जेव्हा ते 1लीला आहे, 2रीला आहे, 5वीतल्या मुलांना जर या प्रकारचं ट्रेनिंग जर देता आलं तर नक्कीच पुढे जाऊन जेव्हा ते इंजिनिअरिंगला जातील तेव्हा ती क्रांती होऊ शकते. या एका चांगल्या विचाराने आम्ही ही लॅब सुरू केलेली आहे. ही जी लॅब आपण चालू केली आहे इथे हा एक रोबो या ठिकाणी दिसतो. कसं काम करतं काय नक्की? आता हा जो आहे बायोनिक हँड आहे म्हणजे ॲक्च्युअली ह्युमन जेस्चर जे असतात. आता मी असं केलं तर तो मिमिक करणं आणि याचे ॲप्लिकेशन्स म्हणजे हेल्थ केअरमध्ये ॲप्लिकेशन्स आहेत, म्युझिकमध्ये ॲप्लिकेशन्स आहेत. म्हणजे जनरली माझी फॉर एक्झाम्पल मी जुन्नरमध्ये आहे आणि मला माझा पेशंट ऑपरेट करायचा आहे हाँगकाँगमध्ये, तर हा बायोनिक हँड जर हाँगकाँगमध्ये असेल तर मी फक्त मिमिक करणार सर्जरी आणि तो ऑपरेट करणार तिथे. सो असं हेल्थ केअर ॲप्लिकेशन्स आहेत. त्याच्यानंतर हे साधं आपलं तुम्ही पाहायला असं लहानपणी आपण पेपरचे विमान करायचो असे फोल्ड करून हवा देऊन तेच प्रिन्सिपल वापरून हे एरोडायनॅमिक्सचं विथ DC मोटर विमान केलेलं आहे. फक्त इथे DC मोटर आणि ही रिचार्जेबल बॅटरी आहे. हे प्लेस केलं आणि फक्त आपल्याला थ्रो करायचं की ते विमान उडलं जाणार. उडू शकतं ना? हे आता उडू शकतं पण ओपन स्पेस पाहिजे. आता इथे कितपत उडे मला माहिती आहे सो जो आपला लहानपणी जी मुलं शिकायची ना सो इन्स्टेड ऑफ आणि हार्मफुल नाही आहे. म्हणजे याचं तुम्ही वेट बघितलं, याचं वेट बघितलं तर खूप हलका आहे आणि याचा हार्म नाही मुलांना. म्हणजे तुमच्या डोक्याला अंगा मसाला लागला तरी याचा काही हार्म नाही. असं हे एरोडायनॅमिक्स आम्ही या माध्यमातून गेमिफिकेशन याला म्हणतात या माध्यमातून आम्ही शिकवतो. त्यानंतर हे काही ॲक्च्युअल रोबोट्स आहेत, हे किट्स आहेत. म्हणजे तोडा आणि फोडा हे तत्वज्ञान आहे. याच्यामध्ये आपण रोबोटचे डिस्मेंटल करू शकतो, परत असेंबल करू शकतो. त्यानंतर ह्या हे याला म्हणतात एम्बेडेड आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्या किट्स आहेत. त्याच्यामध्ये
वेगवेगळे रिअल वर्ल्ड ऍप्लिकेशन्स आहेत जे आपण मुलांना शिकवतो. हा रोबोटिक आर्म आहे. हे आम्हाला काढून दाखवणार म्हणजे काय त्याच्यामध्ये? आता याच्यामध्ये हा पीसीबी आहे, प्रिंटेड सर्किट बोर्ड. हा कस्टमाइज आहे. हा एक पीसीबी 10 एक्सपेरिमेंट्स परफॉर्म करू शकतो. आणि मग याला आपण वेगवेगळ्या सेन्सर्स लावतो, वेगवेगळ्या बॅटरी आहे, बझर आहे, इंडिकेटर्स आहेत आणि हे सगळे रिअल वर्ल्ड ॲप्लिकेशन्स आहेत. म्हणजे आपल्या ज्या हॉटेल्समध्ये किंवा नवनवीन तंत्रज्ञानामध्ये टेक्नॉलॉजी वापरली जाते ते ॲक्च्युअल सेन्सर्स आम्ही मुलांना इथे त्याचं विधिवत शिक्षण देतो. त्यानंतर हा रोबोटिक आर्म आहे. तुम्ही बुलडोझर बघितलं असेल तसंच याचं फंक्शन आहे. फक्त याला ह्युमन इंटरव्हेन्शन लागत नाही. म्हणजे हा स्वतःच त्याचे डिसिजन घेतो आणि स्वतःच तसं काम करतो. दिस इज द इंटिग्रेशन ऑफ रोबोटिक्स अँड AI टुगेदर. म्हणजे हे सगळं शालेय विद्यार्थ्यांसाठी कसं इंटरेस्टेड असणार आहे? आता हे शालेय विद्यार्थ्यांना इंटरेस्टेड आहे कारण बऱ्याचशी मुलं ही इंजिनिअरिंगला जात आहेत, वेगवेगळ्या तंत्रज्ञान टेक्नॉलॉजीजला जात आहेत. तर इंजिनिअरिंगला गेल्याच्या नंतर त्यांना हे समजतंय आणि मग काय होतं, या वाढत्या युगाबरोबर AIच्या युगाबरोबर जर त्यांना कॉम्पीट करायचं असेल तर त्यांना ते फार अवघड जातं. मग ते इंजिनिअरिंगला जे गोष्टी शिकणार त्याच गोष्टी जर त्या दुसऱ्या तिसरीला शिकल्या तर जेव्हा ते इंजिनिअरिंगला जाणार तेव्हा त्यांना ते अजून त्याच्यामध्ये एक्सपर्टीज आणि एक्सलन्स मिळू शकतो. या एका हेतूने आम्ही केलेलं आहे. आता इथे बघा, कसं काय? हा 3D प्रिंटर आहे. 3D प्रिंटिंग म्हणजे 3 डायमेन्शनल प्रिंटिंग. तुम्ही पेपर प्रिंटिंग बघितली असाल, इथे आपण सॉलिड प्रिंटिंग करतो. आता हे बघा, हा फिलामेंट आहे, हा थ्रेड. या थ्रेडच्या सहाय्याने आपण असे ऑब्जेक्ट्स प्रिंट करू शकतो. सो हे 3 डायमेन्शनल प्रिंटिंग हे पण मुलांना इथे आपण शिकवतो. त्यानंतर तुम्ही नुकतेच आपले जे युद्ध झाले त्या युद्धामध्ये तुम्ही पाहिलं असं ड्रोनचा वापर झालेला आहे. तर त्या ड्रोन कसे उडतात, त्याचे टेक्नॉलॉजी काय, आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रोन आहेत, वेगवेगळ्या साईजचे ड्रोन आहेत, त्याचं पण आपण इथे मुलांना शिक्षण देतो. ड्रोन बनवण्यापासून उडवण्यापर्यंत. इथे विद्यार्थ्यांना ड्रोन कसे बनवले जातात तेही प्रशिक्षण मिळतं. ते स्वतः आणि विदिन गाईडलाईन्स आपण ते कसे वापरू शकतो, कसे उडवू शकतो याचं पण ट्रेनिंग इथं मुलांना दिलं जातं. आणि हे सगळे इव्हेंट मग कसे तयार केले जातात, हे असेंबल काय आहे? हां, आता हे ॲक्च्युली काही गॅजेट्स आहेत जे नामवंत कंपनी आहेत त्यांच्याकडून आपण ऑर्डर करतो आणि बाकीचे काही गॅजेट्स आहेत जे आपल्याला आपले जे इस्रो अफिलिएटेड ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांच्याकडून ते येतात. इस्रो अफिलिएटेड गाईडलाईन नक्की काय असतं? आता इस्रो यांचे बरेच मिशन्स आहेत. तर त्या मिशनमध्ये स्पेस ट्युटर प्रोग्राम हा त्यांचा एक मिशन आहे, त्यांचा ॲडव्होकसी प्रोग्राम आहे. या मिशनच्या माध्यमातून स्पेस सायन्स आणि इनोव्हेशन हे त्यांचं एम आहे की भारतामध्ये प्रत्येक गावागावामध्ये हे पोहोचलं पाहिजे. आणि हा ॲडव्होकसी प्रोग्राम म्हणून स्पेस ट्युटर प्रोग्राम त्यांनी त्याला नाव दिलं. आणि त्या स्पेस ट्युटर प्रोग्रामच्या अंतर्गत आपण बऱ्याच लॅबोरेटरीज वेगवेगळ्या शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये, वेगवेगळ्या जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर आपण त्या स्थापन करून या लॅबच्या माध्यमातून आपण मुलांना स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी आपण शिकवतो. डॉक्टर प्रतीक हे जे आहे ते जवळपास आता जी चर्चा झाली त्याच्यामध्ये जवळपास 300 पेक्षा जास्त डॉक्टर आहेत आणि बऱ्याच काही डिलीट असं सगळं काही केलेलं आहे. आणि मग हे सगळं करत असताना कुठेतरी बाहेरच्या देशामध्ये जायचं, तिथे स्थिरस्थाव व्हायचं आणि तिथे आपलं आयुष्य घडवायचं, अशा प्रकारचं काम न करता ग्रामीण भागामध्ये येऊन हे सगळं डेव्हलप करण्याचं काम झालं की काय? नाही, त्याची प्रेरणा म्हणजे डॉक्टर माशेलकरांनीच दिली. ॲक्च्युली मी फॉरेनमध्ये बरंच काम केलं. मुंबईचा मी आहे, मुंबईला लहानाचा मोठा झाला, मुंबईतल्या बऱ्याच युनिव्हर्सिटीमध्ये आणि कॉलेजेसमध्ये काम केलं. पण सर मला म्हणाले एक वाक्य, सर त्यांचं मला इतकं भावलं आणि त्या एका वाक्याने माझं ट्रान्सफॉर्मेशन झालं आणि मी रुरलमध्ये जास्तीत जास्त काम करण्याचा निश्चय केला. ते वाक्य असं होतं की 90% मुलाला तू जर 95% घेऊन जाशील तर त्याच्यामध्ये तुझं काही त्याच्यामध्ये काय इतकी मोठी गोष्ट आहे. 90% मुलाला तू गायडन्स करून त्याला 95% मिळणं ही फार सोपी गोष्ट आहे. पण 40% मुलाला जर जेव्हा 90% मिळतील तर त्याच्यामध्ये तू शाईन होशील आणि त्या मुलाचं पण भलं होईल. आणि दुसरी गोष्ट, मी बरेच दौरे केले. माझे 2 मिशन होते, ऑन अ मिशन टू हेल्प स्टुडंट्स, ऑन अ मिशन टू हेल्प एज्युकेटर्स. त्या दौरे करत असताना त्या दौऱ्यांमध्ये मी स्वखर्चावर मोफत जवळजवळ 77,000 स्टुडंटचं करिअर काउन्सिलिंग केलं. 600 मुलं माझी मी फॉरेनला पाठवली फ्री ऑफ कॉस्ट. आणि त्या मिशनमध्ये 5,000 शिक्षकांना मी ट्रेनिंग दिलं होतं आणि आज तो आकडा 12,000 झालेला आहे. सो हे करत असताना मला अशी जाणीव झाली की या रुरलमध्ये बरंच टॅलेंट आहे, बरंच पोटेन्शियल आहे, फक्त त्यांना योग्य दिशा नाही, योग्य गायडन्स नाही. तो जर आपण देऊ शकलो तर त्याच्यापेक्षा फार चांगलं असं काही असू शकत नाही असं मला वाटतं. आणि याच उद्देशाने मी इथे जुन्नरमध्ये आणि बऱ्याचशा इथल्या खेड्यापाड्यांमध्ये जाऊन अजूनही सेशन्स घेतो आहे, ट्रेनिंग्स घेतो आहे. आणि या सेंटरच्या माध्यमातून आम्हाला आता ही जी नवनवीन टेक्नॉलॉजी आहे ही तळागाळातल्या लोकांपर्यंत, तळागाळातल्या मुलांपर्यंत जे अफोर्ड करू शकत नाही, ज्यांची परिस्थिती नाही, अशा
लोकांना सुद्धा आदिवासी पाड्यांमध्ये सुद्धा आम्ही जाऊन आता माशेलकरांचा वाढदिवस होता 1 जानेवारीला नुकताच, तर आम्ही आदिवासी पाड्यात जाऊन त्या मुलांना रोबोट शिकवलं. म्हणजे किती बघा किती छान आहे ना की आदिवासी मुलं ही रोबोट्स चालवत आहेत, नवनवीन टेक्नॉलॉजी त्यांना हाताळता मिळते. तर या उद्देशाने आम्ही ही सगळी लॅब उभारून असे प्रोजेक्ट आपण करतो ते हे बऱ्यापैकी अफोर्डेबल आहे की बऱ्यापैकी किंमत त्याची जास्त जाते हे सगळं ट्रेनिंग? आता कसं आहे की काहीतरी त्याग करावा लागतो. तर आमचे डॉक्टर रतिलाल बाबेल सर आहेत आणि डॉक्टर वामन सर आहेत. ह्या 2 रिटायर्ड एज्युकेटर्सनी त्यांची जी पुंजी आहे ती या लॅबसाठी लावून इन्व्हेस्टमेंट करून हे मोठं सेंटर उभं केलेलं आहे. तर इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, पण आमचा उद्देश या लॅबच्या माध्यमातून पैसा कमवणं नसून अफोर्डेबल टेक्नॉलॉजी आपण कशी देऊ शकतो. कारण माशेलकरांचं तत्वच आहे मोर फ्रॉम लेस फॉर मोर. म्हणजे मोर फ्रॉम लेस याचा अर्थ काय की अवेलेबल रिसोर्सेसमध्ये आपण किती जास्तीत जास्त पद्धतीने आपण जास्तीत जास्त लोकांना कसं बेनिफिट करू शकतो. इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन फॉर अफोर्डेबल एक्सलन्स. सो आमच्यावर संस्कार आणि तत्वच आमची अशी असल्यामुळे या लॅबचा उद्देश हा पैसे कमवणे नसून अफोर्डेबल एक्सलन्स प्रोव्हाइड करणं हा आहे. पण तुम्हाला माहिती आहे की ही लायब्ररी तुम्ही लॅबोरेटरी बघाल की ही फिजिक्स आणि केमिस्ट्री लॅबोरेटरी सारखी नाही आहे. याच्यामध्ये तुम्ही सगळे हाय टेक्नॉलॉजी गॅजेट्स आहेत. सो त्याचा मेंटेनन्स येतो, ट्रेनर्स आहे, सर्टिफिकेशन आहे. सो हा बेसिक कॉस्ट आम्ही त्याच्या मागे उद्देश आहे की बेसिक कॉस्ट आमची निघाली की बस झालं, मग आम्ही जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचू शकतो. या उद्देशाने आम्ही हे केलेलं आहे. या लॅबचा उद्देश पैसे कमवणे हा बिलकुल नाही आहे. कारण या लॅबचं नावच बघा ना, माशेलकर आणि 2 लेजेंडरी सायंटिस्ट आहेत. त्यामुळे ते एक दडपण आणि ते संस्कार असल्या कारणाने आम्ही हे एज्युकेशन पर्पजेस आणि इनोव्हेशन पर्पज हे रिसर्च ड्रिव्हन पर्पज आम्ही ही स्थापना केली. एकंदरीत आपण सांगताय परंतु हे दिसतंय बऱ्यापैकी काही गोष्टी महाग आहेत, परंतु आपण सगळ्या ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊन देतो का हे जे सर्व आहे काय आहे? आता याच्यामध्ये हे व्हर्च्युअल रियालिटी आहे. म्हणजे मुलं व्हर्च्युअल रियालिटी एक्सपिरियन्स करू शकतात. याचं मी साधं उदाहरण देतो. याचा शोध हा महाभारतात झालेला आहे. युधिष्ठिर जो होता त्याला यक्ष प्रश्न विचारला गेला. तो यक्ष प्रश्न म्हणजे काय होतं? व्हर्च्युअल रियालिटी होती. मग तीच व्हर्च्युअल रियालिटी आता टेक्नॉलॉजी झालेली आहे. तो यक्ष प्रश्न आता टेक्नॉलॉजी झालेलं. मग ही टेक्नॉलॉजी ग्रामीण भागातल्या मुलांना सुद्धा समजावी. आता फॉर एक्झाम्पल मी जुन्नरमध्ये आहे, पण मी एका अमेरिकेतल्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये लेक्चर अटेंड करू शकतो क्लासेस करून. तो एक्सपिरियन्स त्यांना मिळू शकतो. म्हणजे व्हर्च्युअल रियालिटी. व्हर्च्युअल म्हणजे काय? आभासी आणि रियालिटी याचा मेळ घालून ही टेक्नॉलॉजी आपण मुलांना शिकवतो. त्यानंतर हे तोडा आणि फोडा हे रोबोट्स आहेत, हे गॅजेट्स आहेत, हे पार्ट्स आहेत. हे मुलं याचं ट्रेनिंग देऊन ते ॲक्च्युअली रोबोट्स बनवू शकतात आणि मग त्याचे ॲप्लिकेशन्स परफॉर्म करू शकतात. त्यानंतर ह्या काही शाळेतल्या मुलांसाठी म्हणजे किंडर गार्डनच्या मुलांना सुद्धा स्पेस सायन्स कळव म्हणून आम्ही छोटे छोटे गॅजेट्स आहेत, गेम्स आहेत. हे गेम्स जोडून ते स्पेस रिलेटेड गोष्टी तयार करू शकतात. त्यानंतर हा लँडर आहे जे आपण विक्रम लँडर गेला, आदित्य आहे, जे ॲक्च्युअल स्पेसमधले जे मिशनमध्ये जे गॅजेट्स वापरले त्याचं हे रेप्लिकाज आहेत, एक्झिबिट्स आहेत, जेणेकरून मुलांना समजेल सी काय होतं. एखादं मिशन सक्सेसफुल झालं तर अख्खा देश उभा राहून टाळ्या वाजवतो आणि फेसबुकला आपण इंस्टाग्रामला स्टेटस ठेवतो. पण त्यामागे सायंटिस्टने काय केलं, किती कष्ट घेतले, किती दिवस रात्र त्याचे गेले हे कोणालाच माहीत नसतं. मग ते माहिती व्हावं म्हणून त्या उद्देशाने आपण हे सगळे मिशन्स ते मुलांना शिकवतो. ते जर आपण मुलांना शिकवलं तर जेव्हा एखादं मिशन सक्सेसफुल होईल तेव्हा त्या मिशनमध्ये काय घडलं याचा कुतूहलाने तो मुलगा अभ्यास करेल. आणि खरंच आपण ही टेक्नॉलॉजी आणि योग्य वेळात त्या मुलांना अभ्यासाची आपण आवड निर्माण करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी केली. पृथ्वी, आकाश, नाग, त्याच्याबरोबर चंद्रयान दोन्ही झाली, या सगळ्या गोष्टींची बेसिक माहिती मुलांना या ठिकाणी मिळू शकते असे काही आहे. आता एकंदरीत या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर अजूनही म्हणतो आपण इकडे बऱ्याच गोष्टी आहेत. आता हा जो सेक्शन आहे हा सेक्शन जो आहे टेलिस्कोप, तिथे ऍक्च्युअली तुम्ही बघाल हे सगळे इस्रो रिलेटेड आहेत गॅजेट्स. PSLV आहे, GSLV आहे. म्हणजे ऍक्च्युअल जे PSLV आणि GSLV लॉन्च झाले त्याचीच ही प्रतिकृती आहे. याच्यामध्ये काहीच चेंजेस नाही. कशी लावू शकतो काय नक्की हे आपण हे एज्युकेशनल पर्पज आहे. म्हणजे PSLVचं आपण कंपोनंट्स काय असतात, प्रत्येक पार्टचं फंक्शन कसं असतं. कारण उद्या यू नेव्हर नो की काही मुलं इस्रोला जातील, मग त्यावेळेला तिथे जाऊन शिकण्यापेक्षा ते जर आत्ताच शिकले तर तिथे त्यांना. माझा सोपाचा प्रश्न असा आहे की आपण हे इथे लावलंय, इथे इस्रोचं ते आपण लावलंय हे सत्यमेव जयते, कारण हे इस्रो रिलेटेड आहे. इस्रो स्पेस स्टडी प्रोग्राम असल्या कारणाने हे तिथूनच आलेलं आहे. हे आपण काही बनवलेलं नाही.
आता याच्यामध्ये काही इन्फोग्राफिक्स आहेत, हे सगळे इस्रो ऑपरेटेड इन्फोग्राफिक्स आहेत. म्हणजे तुम्ही बघा त्याच्यावर लोगो आहेत सगळे, आणि हे सगळे इन्फोग्राफिक्स हे शैक्षणिक पर्पज इस्रोने तयार केलेले आहेत मुलांसाठी. हा तुम्ही बघाल इथे हे टेलिस्कोप आहे. हा टेलिस्कोप फार एक्सपेन्सिव्ह पण आहे आणि याची फोकल लेंथ बघा जास्त आहे. म्हणजे काय, आपण हाय डेफिनेशन पाहू शकतो, ज्युपिटर पाहू शकतो, शनीची कडा सुद्धा पाहू शकतो. म्हणजे इतकं याचं मॅग्निफिकेशन चांगलं आहे. मग आपण इथे जे विद्यार्थी आपल्यापर्यंत येतील त्या सगळ्या विद्यार्थ्यांना या सगळ्या सुविधा आपण उपलब्ध करून देणार आहोत. हो, आता आम्ही दर महिन्याला हँड्स ऑन ट्रेनिंगचे वर्कशॉप्स घेतोय. आता मला एक प्रश्न, हँड्स ऑन ट्रेनिंग म्हणजे नक्की थोडंसं मला सोप्या भाषेत हँड्स ऑन सांगितलं. ट्रेनिंग याचा अर्थ असा की आता जनरली काय होतं, तुम्ही सायन्स सेंटर्सला व्हिजिट करता. आमच्या मुंबईला नेहरू सायन्स सेंटर आहे, की पुण्याला सायन्स सेंटर आहे. तर त्या सायन्स सेंटर्समध्ये एक्झिबिट्स मुलं बघतात, त्यांना हात लावता येत नाही, त्यांना एक्सपिरियन्स करता येत नाही. हँड्स ऑन ट्रेनिंग म्हणजे मुलं ऍक्च्युली याला हात लावणार आणि ते एक्सपिरियन्स करणार. इथे कार्यशाळेला मुलं आली की या सगळ्या तुम्ही गोष्टी दाखवल्या, त्या रोबोपासून इथपर्यंत या सगळ्या गोष्टी दाखवल्या. या प्रत्येक गोष्टीला मुलं हात लावू शकतात, ते कंडक्ट करू शकतात, परफॉर्म करणार. याला हँड्स ऑन ट्रेनिंग म्हणतात. म्हणजे काय होणार की जेव्हा आपण एखादी थिअरी एक्सप्लेन करतो आणि जेव्हा मुलं तीच थिअरी जेव्हा इंटिग्रेट करते, इम्प्लिमेंट करते, तेव्हा बरेचसे चॅलेंजेस असतात. मग जेव्हा ते आपण ऍक्च्युली एक्सपिरियन्स करतो तेव्हा त्यांचे ते चॅलेंजेस कळतात आणि मुलांमध्ये मग क्रिटिकल थिंकिंग, लॉजिकल रिजनिंग या सगळ्या गोष्टी आपण त्यांना शिकवून त्यांच्यामध्ये क्युरिओसिटी, क्रिएटिव्हिटी तयार करण्यासाठी हा सगळा घटक चाललाय. इकडे हा जो टेलिस्कोप आहे हा सोलार ऑब्झर्वेशनसाठी आणि मून ऑब्झर्वेशनसाठी आहे. याचं पण मॅग्निफिकेशन छान आहे. हा जर्मन ओरिजिन आहे. त्यानंतर इथे तुम्ही पाहिलं असाल तर हे टेम्परेचर, हे गॅजेट आहे ज्याच्यामध्ये आपण टेम्परेचर आणि ह्युमिडिटी काउंट करू शकतो. तर मुलांना त्याचं पण आपण ट्रेनिंग देतो. नंतर इथे माझे गुरु डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचे ब्लेसिंग्स आहेत. हे कन्सेंट लेटर आम्हाला मिळालेलं आहे सरांकडून. त्यानंतर हे सगळे इन्फोग्राफिक्स आहेत. आम्हाला एक दोन आपण जे कन्सेंट लेटर सांगताय ना की काय आहे त्याच्यामध्ये. हे कन्सेंट लेटर असं आहे की जेव्हा आपण मोठ्या लेजंडरी सायंटिस्टची जेव्हा नावं आपण वापरतो तेव्हा त्यांचा कन्सेंट घ्यावा लागतो, त्यांची परमिशन घ्यावी लागते, त्यांचं गायडन्स पाहिजे. तर माशेलकर हे माझे गुरु असल्या कारणाने त्यांच्या नावाचा बेनिफिट करून घेणं हे मला पटत नाही. एथिकली हे पॉसिबल नाही आहे. म्हणून आम्ही कायद्यामध्ये काय ठरलेलं आहे की जर तुम्हाला एखाद्या लेजंडरी कलामांचं नाव असू दे किंवा स्वरूपांचं नाव असू दे, कोणत्याही भारतीय मोठ्या थोर शास्त्रज्ञांचं तुम्ही नाव वापरणार असाल एखाद्या सेक्टरला, तर त्याचा कन्सेंट घ्यावा लागतो, त्याची परमिशन घ्यावी लागते. तर हे आम्ही ऑफिशियल परमिशन घेतलेली आहे. आणि नुसती परमिशन नाही, तर माशेलकरांनी आम्हाला वचन दिलं की सगळ्या कार्यांमध्ये ते आमचे मेंटर असणार, ते आम्हाला गायडन्स करणार, त्यांचा सपोर्ट आम्हाला वेळोवेळी असणार आहे. आणि हे पहा, हे सोलार पॅनलनी आपलं हे आदित्य एल्बन आहे, इथे चांद्रयानचं आहे. त्यानंतर आदित्य म्हणजे आता चंद्रयानच्या मोहिमेनंतर आदित्य एल्बनचं मिशन झालं, त्याचंच हे पेंटिंग आहे आणि त्याचं ऍक्च्युअल गॅजेट इथे ठेवलेलं आहे. आणि हे सगळं इथे दिसतंय. हे याला रोवर म्हणतात की हे तुम्ही पाहिलं असेल की मिशन मंगल झालं, चांद्रयान झालं, त्याच्यावर आपण हे रोवर पाठवले. चंद्रयान 3 वरती जो जात होता, फिरत होता, फोटो पाठवत होता, तोच हा रोवर आहे. त्याचंच हे मॉडेल आहे आणि हे ऍक्च्युली वर्किंग मॉडेल आहे. याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असाल तर आर्डिनो बेस आहे, याच्यामध्ये बघा कनेक्शन आहे, सॉफ्टवेअर्स आहेत, बॅटरी आहे फॉर पॉवर कनेक्शन. हा ऍक्च्युली वर्क होतो, म्हणजे ऍक्च्युली हा रन होतो. सो मुलांना जो ऍक्च्युअल जो रोवर गेला त्याचीच प्रतिकृती इथे त्यांना अभ्यासाला मिळते. त्यानंतर इथे आपले जे सीझन असतात, समर, विंटर, मॉन्सून, त्याचा अभ्यास आहे. त्यानंतर भारताने जे सॅटेलाइट सोडलेले आहेत, या सगळ्या सॅटेलाइटची माहिती याच्यातून त्यांना मिळते. हे फार टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स आहे हा ग्लोब. याच्यामध्ये एक ॲप्लिकेशन मोबाईलवर येतं. ते ॲप्लिकेशन जर आपण याच्यावर प्रोजेक्ट केलं तर या सॅटेलाइटची व्हिडिओ, त्याच्याबद्दलची माहिती त्या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे मुलांना समजते. त्याच्यानंतर हे सन डायल आहे, इक्वेटर सन डायल. आणि इथे आपण बऱ्याच लहान मुलांना कसं असं कुतूहल असतं, ते व्हिज्युअलायझेशन झालं की त्यांना समजतं. आपण बऱ्याच वेळा थिअरीमध्ये सांगतो की पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, मग ती कशी फिरते, तर त्याचं व्हिज्युअलायझेशन होण्यासाठी हे गॅजेट्स केलेले आहेत. आम्हाला याची थोडीशी माहिती कशी कळेल जरा पाहूयात ना. आता याच्यामध्ये हा ॲप्लिकेशन आहे. तुम्ही हे ॲप्लिकेशनचा हा कॅमेरा जो आहे तो एखाद्या सॅटेलाइटवर तुम्ही प्रोजेक्ट केला. हां, आता तुम्ही याच्यात पाहिलं असेल, हा सॅटेलाइट प्रोजेक्ट झाला. तो प्रोजेक्ट झाल्यावर त्याची सगळी व्हिडिओ आणि माहिती मुलांना या माध्यमातून, त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून त्याचं 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर. आता बघा, हा एखाद्या प्लॅनेटवर उभा आहे आणि spacecraft. Tap here to learn about the spacecraft's discoveries.
म्हणजे चक्क आपण तिथे गेलो आहोत हा एक असा अनुभव त्या ठिकाणी आपल्याला येतो, अशा प्रकारची बाब आहे. इथे हे एक कसं लहान मुलांना थोडंसं क्युरियस म्हणून आम्ही हे गेमच आहे हा, पण याच्यातून आम्ही चंद्र कसा दिसतो, त्याच्यावर लाईट कशी असते, हा असा चंद्र दिसतो. बदलला की वेगवेगळ्या ग्रहांची जी लाईट आहे त्यांचे जे कलर आहे ते दिसतात. हे एक एज्युकेशनल पर्पज केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हा सन डायल आहे, अच्छा इक्वेटर आणि सन डायल जसा अभ्यास. त्याच्यानंतर इथे आम्ही हे काही तुम्ही पाहिलं असेल स्क्रू ड्रायव्हर वगैरे, सो आम्ही तोडा आणि फोडा मुलं तयार करू शकतात, बनवू शकतात. सेफ्टी इक्विपमेंट्स आहेत, काही गॅजेट्स आहेत, हे सेन्सर्स आहेत, प्रत्येक सेन्सरचं ॲप्लिकेशन आहे. त्यानंतर आम्ही छोटीशी वाचन हे झालंच पाहिजे, किती आपण पुढे गेलो तरी पुस्तकी वाचन हे माझ्या मते तरी श्रेष्ठ आहे. म्हणून आम्ही ही एक लायब्ररी केलेली आहे, ज्याच्यामध्ये थोड्या मोठ्या सायंटिस्टची पुस्तकं आहेत, काही स्पेस रिलेटेड पुस्तकं आहेत, माझी स्वतःची काही पुस्तकं ठेवलेली आहेत. नंतर इथे तुम्ही पाहिलं तर हे एअरक्राफ्ट आहे. हे याच्यातून आपण मुलांना एरोडायनामिक्स आणि एअरक्राफ्ट मॉडेलिंग शिकवतो. त्यानंतर हे काही इन्फोग्राफिक्स आहेत, तुम्ही पूर्ण लॅबमध्ये पाहिले असाल तर इन्फोग्राफिक्स आहे, त्याच्यातून आपण थोडं इन्फॉर्मेशन देतो. त्याच्यानंतर हा इथे आम्ही डिजिटल बोर्ड आणि LED स्क्रीन आहे ही खास, कारण आमचा उद्देश असा आहे की इथल्या मुलांना इंटरनॅशनल एक्सपोजर मिळालं पाहिजे. आता काही वेळेला फायनान्शियल कंडिशन्समुळे आपण डिरेक्टली ह्या मुलांना इंटरनॅशनल घेऊन जाऊ शकत नाही, पण इंटरनॅशनल लोक व्हर्च्युअली इथे येऊ शकतात. सो ही जी स्क्रीन आम्ही केलेली आहे याच्यामध्ये बरेचसे इंटरनॅशनल एज्युकेटर्स जुन्नरमधल्या मुलांना, इथल्या पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या मुलांना ऑनलाईन शिकवू शकण्यासाठी ही सोय केलेली आहे आम्ही, म्हणजे मुलांना इथेच राहून इंटरनॅशनल एक्सपोजर सुद्धा मिळेल. सो अशी ही आमची माशेलकर स्वरूप स्पेस इनोव्हेशन सेंटर अशी लॅब आहे. आणि मी आवाहन करतो सर्व शिक्षकांना, सर्व विद्यार्थ्यांना, सर्व पालकांना, सर्व ऑर्गनायझर्स आहेत, थोर मोठी नेती आहेत, या सर्वांनी या उपक्रमाला थोडासा हातभार लावा. आणि आपल्याला आम्हाला तुमच्या सहकार्याची गरज आहे, कारण हे शिवधनुष्य आहे आणि हे एकट्या दुकट्याचं काम नाही आहे, कारण हे फार मोठं काम आहे. आणि ह्या कामामध्ये तुमचे जर आम्हाला सर्वांना, मी आणि माझी टीम आहे, डॉक्टर रतिलाल बाबेल सर आहे, डॉक्टर वामन सर आहे, डॉक्टर कल्पेश आहे, डॉक्टर अक्षदा बाबेल आहेत, मंजुरी जिजुर्गे, आम्ही 6 लोकांनी एक स्वप्न पाहिलेलं आहे की ही लॅब एक मोठं रिसर्च सेंटर करावं आणि या लॅबच्या माध्यमातून अनेक सायंटिस्ट घडावे, सायंटिफिक टेम्परामेंट मुलांना समजावं, विज्ञान अजून पुढे जावं, वैज्ञानिक दृष्टिकोन या भागातल्या सर्व विद्यार्थ्यांना मिळावा, तो रुजू व्हावा आणि त्यांचंही करिअर असे अनेक डॉक्टर माशेलकर घडावे, अनेक डॉक्टर कलाम घडावे, या उद्देशाने ही लॅबची आम्ही स्थापना केलेली आहे. तर तुमच्या सहकार्याची आम्हाला गरज आहे, तुम्ही नक्कीच आम्हाला सपोर्ट कराल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे होते आपल्याबरोबर डॉक्टर प्रतीक मुनगेकर. नारायणगाव या ठिकाणी ही संपूर्ण लॅब आपण पाहिली आहे, परंतु ही लॅब येत असताना आपण त्यांच्याशी चर्चा करताना पाहिलं की हे जे व्यक्तिमत्व आहे जे आमच्याबरोबर आहे, मी पुन्हा त्यांच्याकडे जातोय, आणि हे जे व्यक्तिमत्व आहे फक्त वय वर्ष 31व्या वर्षामध्ये इतकं भलं मोठं काम उभं राहणं हे एवढं सहज सोपं नाही आहे. हे गॉड गिफ्टेड म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, परंतु हे सगळं होत असताना कुठेतरी ऋणानुबंध जोडले जातात. जशी विज्ञानाला त्यांनी अध्यात्माची कास दिली, त्याचबरोबर जे असणारे व्यक्तिमत्व माझ्याबरोबर आहे की ज्यांनी आपली पुंजी या ठिकाणी लावली, ते म्हणजे आमचे सहकारी आणि आमचे मार्गदर्शक रतिलाल बाबेल सर हे या ठिकाणी माझ्याबरोबर आहेत. आणि त्यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहोत की सर खरं तर आता डॉक्टर वामन सर आहे आणि डॉक्टर रतिलाल बाबेल सर आहेत, ते नुकतीच आपल्याला PhD झालेले आहे. आणि हे सगळं करत असताना आपण आयुष्यभर विज्ञानाचे शिक्षक म्हणून काम केलेलं आहे. आणि मनात तर प्रत्येक वेळेस अध्यात्म, ज्ञानेश्वरी आणि त्यातील ओव्या आणि त्याचं असणारं विज्ञानाशी महत्त्व हे आपल्या बऱ्याच चर्चा पण झाल्या, बऱ्याच सांगितलं आहे. खरं तर या जुन्नर तालुक्याच्या बाहेर आजूबाजूला असणारे जे तालुके आहेत किंवा संपूर्ण पुणे जिल्हा असेल, येथे असणारे हे जे सगळे विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांसाठी आपण प्रयत्न करत आहात. 1-2 मिनिटांमध्ये फक्त आम्हाला हे सांगा की जर इथे विद्यार्थ्यांना यायचं असेल, शाळांना यायचं असेल, तर आपल्याशी संपर्क कसा साधायचा आणि हे सगळं काम कसं चालतं हे 1-2 मिनिटांमध्ये सांगा. डॉक्टर प्रतीक मुनगेकरांच्या संकल्पनेतून या स्पेस अँड इनोव्हेशन सेंटरची निर्मिती झालेली आहे. इथे आम्ही एक अकॅडमिक कॅलेंडर बनवलेलं आहे. प्रत्येक महिन्यामध्ये शालेय कामकाज विद्यार्थ्याचं डिस्टर्ब न होता सॅटर्डे आणि संडेला आम्ही काही ॲक्टिव्हिटी घेत असतो. सुरुवातीला आम्ही ऑनलाईन ॲक्टिव्हिटी घेतलेल्या आहे, प्रतिसाद थोडासा वाढतोय आणि कालच आम्ही स्टार गेझिंग प्रोग्राम घेतलेला आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना जर सहभागी व्हायचं असेल तर व्हॉट्सॲपच्या माध्यमातून
फेसबुकच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून त्यांनी आमच्यापर्यंत संपर्क करावा. फेसबुकलाही माशेलकर स्वरूप स्पेस अँड इनोव्हेशन सेंटरचं पेज आहे, तिथेही तुम्हाला सर्व माहिती मिळेल. आणि 9860389956 हा माझा वैयक्तिक मोबाईल नंबर आहे, याच्यावरती सुद्धा आपण चौकशी करू शकता. नंबर पुन्हा एकदा सांगा म्हणजे 9860389956 या मोबाईल नंबरवरती तुम्ही जर संपर्क केला तर तुम्हाला या ठिकाणी कोणत्या कालावधीमध्ये कोणती ऍक्टिव्हिटी होणार आहे याची माहिती मिळेल. आता 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षा झाल्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांसाठी रेसिडेन्शियल 3 किंवा 5 दिवसांचे समर कॅम्प घेणार आहोत. याच्यामध्ये हँड्स ऑन ट्रेनिंग वरती भर दिला जाणार आहे. म्हणजे 3D प्रिंटिंग कसं केलं जाईल, रोबोटिक्स कसे काम केले जातात, संध्याकाळच्या वेळेला अवकाशाचं निरीक्षण कसं करायचं, आणि दिवसभर थेअरी शिकवली जाईल आणि थेअरी बरोबर प्रॅक्टिकल पण घेतली जाईल. लर्निंग बाय डुईंग ही कन्सेप्ट या ठिकाणी वापरलेली आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, पालकांनी यामध्ये रस दाखवावा आणि आपल्या पाल्याच्या भवितव्याला आकार देण्यासाठी या लॅबचा वापर करावा. धन्यवाद. हे होते डॉक्टर रतिलाल पाबेल सर आपल्या बरोबर. आज खरं तर जागतिक विज्ञान दिन आणि याचा औचित्य साधत आमच्या सगळ्या प्रेक्षकांसमोर नारायणगावमध्येच अशा प्रकारची एक लॅब तयार झाली की विज्ञानाची अनुभूती आपल्याला त्या ठिकाणी घेता येईल. हा आमचा यामागचा एक माफक प्रयत्न. रिपोर्ट वार्ता विश्व.